हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो की परमेश्वराने ही सुंदर संधी दिलेली आहे त्याचं वचन तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की एक विषय मी म्हणजे सांगितला होता की परमेश्वर कोणाची आठवण करतो. हालेलुया. आणि त्यापैकी मी 2 पॉईंट ऑलरेडी तुम्हाला सांगितले होते. पहिला पॉईंट होता की जे आज्ञापालन करतात त्यांची परमेश्वर आठवण करतो. दुसरा पॉईंट होता की जे विश्वास ठेवतात त्यांची परमेश्वर आठवण करतो. आणि या दोन्ही पॉईंटमध्ये एक कॉमन उदाहरण होतं, ते म्हणजे अब्राहमाचं होतं प्रियानो. हालेलुया. हालेलुया. कदाचित तुम्ही ते लिहून घेतलं असाल. देवाला धन्यवाद असो की आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत. काढूयात आपण उत्पत्तीचं पुस्तक, याचा 40वा अध्याय. विषयाचं नाव आहे परमेश्वर कोणाची आठवण करतो. आणि याचा आज मी तुम्हाला तिसरा पॉईंट सांगत आहे की उत्पत्तीचं पुस्तक, याचा 40 अध्याय आणि 23 वचन. या ठिकाणी या अध्यायामध्ये योसेफाविषयी सांगितलं गेलेलं आहे प्रियांनो. आणि योसेफाची स्टोरी हे सगळ्यांनाच तुम्हाला माहिती आहे, सर्वांनी तुम्ही वाचलेलं आहात, ऐकलेलं आहात की त्याच्या बाबतीमध्ये लहानपणापासून तो खूप कष्टातून खूप त्रासातून गेलेला व्यक्ती होता प्रियानो. हालेलुया. हालेलुया. त्याच्या भावाने त्याला त्रास दिला, त्याला विकून टाकलं, त्याला खूप त्रासामध्ये म्हणजे त्रासातून त्याला जावं लागलं प्रियानो. आणि त्याच्यामुळं वाचू की आपण उत्पत्तीचं पुस्तक 40वा अध्याय आणि 23 वचन मी वाचतो. तथापि प्याले बर्दाराच्या नायकाने योसेफाचे स्मरण ठेवले नाही, तो त्याला विसरला. हालेलुया. हालेलुया. या ठिकाणी एक व्यक्ती आहे जो प्याले बर्दार आहे. आणि ज्या वेळेला योसेफाला तुरुंगात टाकलं होतं त्या ठिकाणी हा प्याले बर्दार होता आणि त्याच्यासोबत अजून एक सोबती होता. तर या दोघांनाही त्या जेलमध्ये टाकलं गेलं होतं. आणि ज्या वेळेला त्या दोघांना स्वप्न पडतात त्या स्वप्नाचा अर्थ योसेफ त्यांना सांगतो. आणि त्यांना अर्थ सांगितल्याप्रमाणे तो प्याले बर्दार जो आहे तो तिसऱ्या दिवशी सुटतो. त्याला योसेफ काय त्याचा स्वप्नाचा अर्थ सांगतो की इथून पुढं तिसऱ्या म्हणजे 3 दिवसानंतर तुझी या जेलमधून सुटका होणार आहे. आणि तसंच घडून येतं. तो प्याले बर्दार काय करतो की सुटतो, जेलमधून त्याला बाहेर काढण्यात येतं. आणि त्यानंतर एक गोष्ट की तो काय त्यानं प्रॉमिस केलेलं असतं योसेफाला की मी फारोकडे तुझी शिफारस करीन आणि मी तुला देखील इथून बाहेर काढेन. पण या ठिकाणी 23 वचनामध्ये काय सांगितलेलं आहे की तथापि प्याले बर्दारच्या नायकानं काय केलेलं, योसेफाचं स्मरण ठेवलं नाही, त्याची आठवण ठेवली नाही. हालेलुया. हालेलुया. त्या प्याले बर्दाराच्या नायकानं त्याचं स्मरण ठेवलं नाही प्रियानो. पण देवानं कधीच योसेफाला विसरला नाही. हालेलुया. त्याच्यानंतर त्यांना आठवण ठेवली नाही म्हणून फारोला स्वप्न पडलं. आणि फारोला स्वप्न पडलं आणि त्यानंतर त्याला आठवण झाली की असा एक व्यक्ती त्या जेलमध्ये आहे आणि तो स्वप्नाचा अर्थ सांगतो. आणि त्यानंतर मग योसेफाला बोलवून घेण्यात येतं आणि फारोच्या स्वप्नाचा अर्थ योसेफ सांगतो प्रियानो. हालेलुया. 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 तिसरा पॉईंट आहे जे दुःख सहन करतात त्यांची परमेश्वर आठवण करतो. हालेलुया. मी मगाशी सांगितलं तुम्हाला की योसेफ लहानपणापासून खूप त्रासातून खूप दुःखातून गेलेला व्यक्ती होता प्रियानो. त्याच्या भावाकडून त्याच्या स्वतःच्या लोकांकडून त्याला त्रास देण्यात आला. पण एक दिवस असा आला त्याच्या जीवनामध्ये संपूर्ण मिस्राचा अधिपती त्याला बनवण्यात आलं. आणि हे कुणी केलं? जरी फारोनं त्याला पुढाकार केला असेल पण देवानं त्याच्या बाबतीमध्ये हे घडवून आणलेलं आहे. हालेलुया. ज्यावेळेला तो दुःखातून जात होता, त्रासातून जात होता, लोकांचं बोलणं, लोकांचं टोमणं किंवा लोकांचं जे काही गोष्टी आहेत ते सहन करत होता, त्यावेळेला तो कधीच त्यांना प्रत्युत्तर दिला नाही किंवा ते दुःख नाकारलं नाही त्यानं. हालेलुया. आणि परिणाम काय झाला की एक दिवस त्याच्या जीवनामध्ये आला, त्या मिस्राचा अधिपती झाला प्रियानो तो. हालेलुया. आज आपल्याही जीवनामध्ये अशीच परिस्थिती असते प्रियानो. आपण दुःखातून जात आहे, त्रासातून जात आहे. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, भरपूर वर्ष झालेत आपण दुःखातून जात आहे. पण आपण हा विचार करत आहे, कधी कधी आपल्या मनामध्ये हा विचार येतो की कधी हे दुःख संपायचं, कधी हे प्रॉब्लेम संपायचे, कधी या गोष्टी सगळ्या निघून जायच्यात. पण विश्वास ठेवा या योसेफासारखा, एक ना एक दिवस परमेश्वर तुम्हाला अधिपती केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. तुम्हाला त्या दुःखातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. नेक्स्ट पॉईंट आपण बघूया
काय सांगितलं की तिसरा पॉइंट, जे दुःख सहन करतात त्यांची परमेश्वर आठवण करतो. हालेलुया. चौथा पॉइंट आपण बघूयात. निर्गमचं पुस्तक याचा 2रा अध्याय. निर्गमचं पुस्तक याचा 2रा अध्याय 23 ते 25 वचन आपण वाचूयात. बराच काळ लोटल्यावर मिस्राचा राजा मृत्यू पावला. इकडे इस्रायल वंशज बिकट दास्यामुळे उसासे टाकून आक्रोश करीत आणि त्या दास्यामुळे त्यांनी केलेली आरोळी वर देवापर्यंत जाऊन पोहोचली. देवाने त्यांचा आकांत ऐकला. तेव्हा अब्राम, इसाक व याकोब यांच्याशी केलेल्या कराराचे त्यास स्मरण झाले. म्हणून देवाने इस्रायल वंशजाकडे दृष्टी लावली. देवाने त्यांच्याकडे लक्ष पुरवले. हालेलुया. हालेलुया. अब्राम, इसाक आणि याकोबाला परमेश्वरानं प्रॉमिस केलं होतं की तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करेन आणि तुझी संतती म्हणजे विपुल होईल, असं देवाने प्रॉमिस केलं होतं. आणि त्यावेळेला इस्रायल लोक जे होते ते मिस्रामध्ये काय करत होते की दास्य करत होते, गुलामगिरीमध्ये होते. हालेलुया. हे तुम्ही ऐकलंय, वाचलंय तुम्ही. काय लोक काय, इस्रायल लोक काय मिस्रामध्ये दास्यामध्ये होते, मिस्री लोकांच्या. आणि त्याच्यामुळे काय करत होते की ते खूप त्रासलेले होते, रंजलेले गांजलेले होते, दुःखामध्ये जीवन जगत होते प्रियांनो. आणि त्यांनी काय केलं की 23 वचन, बराच काळ लोटल्यावर मिस्राचा राजा मृत्यू पावला. इकडे इस्रायल वंशज बिकट दास्यामुळे उसासे टाकून आक्रोश करीत होते. काय करत होते? आक्रोश करीत होते. आणि त्या दास्यामुळे त्यांनी केलेली आरोळी वर देवापर्यंत जाऊन पोहोचली. काय केलेलं आहे त्यांनी? आरोळी केलेला आहे, आक्रोश केलेला आहे देवाकडं. हालेलुया. आणि त्यांनी आक्रोश केल्यामुळं त्यांनी एक म्हणजे मनापासून आरोळी मारलेली आहे देवाकडं. आणि ती आरोळी, तो आक्रोश देवापर्यंत जाऊन पोहोचला. आणि देवानं काय केलेलं आहे? त्यांच्याकडं लक्ष दिलेलं आहे. काय सांगत आहे पुढचं वचन? देवाने त्यांचा आकांत ऐकला. तेव्हा अब्राम, इसाक व याकोब यांच्याशी केलेल्या कराराचे त्यास स्मरण झाले. हालेलुया. हालेलुया. अब्राम, इसाक आणि याकोबासोबत त्यानं जे काय करार केला होता, जे काय त्यांना प्रॉमिस केलं होतं, ते प्रॉमिसाचे आठवण त्या परमेश्वराला झाली. हालेलुया. परमेश्वर कुणाची आठवण करतो? चौथा पॉइंट, जे जाच सहन करतात, जे आक्रोश करतात, जे आकांत करून देवाकडे आरोळी करतात, त्यांची परमेश्वर आठवण करतो. हालेलुया. आज तुम्ही अशा पद्धतीची प्रार्थना करत आहात का? आक्रोश करून, आकांत करून किंवा जाच सहन करून जर प्रार्थना करत असाल तर ती प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोहोचणार, 100% पोहोचणार प्रियानो. आणि परमेश्वर तुमची भेट घेणार, तुमची आठवण करणार. हालेलुया. हालेलुया. चौथा पॉइंट सांगितलं की जे जाच सहन करतात, आक्रोश करतात, आकांत करतात, त्यांची परमेश्वर आठवण करतो. देवाने या ठिकाणी काय केलेलं आहे? या इस्रायल लोकांची आठवण केलेली आहे. का आठवण केलेली आहे? कारण ते देवाकडे आक्रोश करत होते, देवाला आरोळी मारत होते, देवाकडे आकांत करत होते. हालेलुया. हालेलुया. 4 पॉइंट या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेले आहेत. जे लोक आज्ञापालन करतात त्यांची परमेश्वर आठवण करतो. जे विश्वास ठेवतात त्यांची परमेश्वर आठवण करतो. जे दुःख सहन करतात त्यांची परमेश्वर आठवण करतो. आणि चौथा पॉइंट, जे जाच सहन करतात, आक्रोश आकांत करून परमेश्वराला आरोळी मारतात, त्यांची परमेश्वर आठवण करतो. हालेलुया. 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 देवबाप करो या सर्व वचनाद्वारे परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो.